पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेनं पावलं पडतायत आणि दुसरीकडं महाविकास आघाडीची सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुद्धा आहेत। ज्यांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली आहे ते काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम आता आपल्यासोबत आहेत। काय नेमका विषय होता आजचा बैठकीचा? साहजिकच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच असेल। आज आम्ही प्राथमिक आम्ही बसलो, एक दुसऱ्यांची मतं जाणून घेतली आम्ही आणि मतं जाणून घेत असताना ज्या काही या चर्चा झाल्या आमच्या अशा प्राथमिक चर्चा झाल्या। पण एकत्र लढण्याच्या दृष्टीने चर्चा होती की काय? एकत्र लढण्याच्या दृष्टिकोनातून ह्या चर्चा होत्या। ज्या काही चर्चा झाल्या त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर निश्चितपणे टाकणार आहोत आणि ते टाकून नंतर वरिष्ठ आम्हाला जे काही निर्णय देतील, म्हणजे ही प्राथमिक आमची चर्चा फक्त आजच्या दिवशी झाली। ठाकरे सेनेची पण हीच भूमिका आहे। हो, बरोबर आहे। एकत्रित पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे। हे सगळे पक्षाचे जबाबदार अध्यक्ष आहेत, या ठिकाणी आमचे वाघेरे पाटील आहेत, कामटे आहेत, कैलास कदम जे आहेत आणि मनसे देखील आमच्याबरोबर येणार आहेत। तर ही प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे। एकत्रित या शहरामध्ये BJPला बाजूला ठेवून आणि अजित पवार यांना बाजूला ठेवून आम्हाला या महाविकास आघाडीचा झेंडा आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर फडकवायचा आहे। त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे। आता म्हणताय की अजित पवारांना बाजूला ठेवून, इथं तुषार कामटे तर म्हणतायत की अजित पवारांना सोबत घेऊन देतील ना, ते तुम्हाला ते उत्तर देतील। ते त्यांना पुन्हा प्रश्न विचारा, ते उत्तर देतील नक्की तुम्हाला। परंतु अजित पवारांना आम्ही महाविकास आघाडीमध्ये एंट्री देणार नाही। अजित पवार गटाला न बाहेर ठेवूनच तुमचं लढण्याचं ठरतंय? नाही, हे आता जी प्राथमिक चर्चा ही अशीच झालेली आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपण एकत्र जायचंय आणि प्रत्येकाने आपापल्या वरिष्ठांशी चर्चा करून त्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल। आता काय एवढी तुमची बैठक झाली, एकीकडे तुम्ही 2 दिवसापासून 4 दिवसापासून जे चाललंय की अजित पवार गटाला सोबत घेऊन लढायचं, अगदी योगेश बहल म्हणाले की सुप्रिया सुळेंनीच अजित पवारांकडे प्रस्ताव असा पाठवलाय। आता काय भूमिका आहे या बैठकीनंतर? नक्कीच माझी 3 दिवसापासून हीच भूमिका होती। आजही माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे। जशी आमचे बाकीचे सहकारी अध्यक्षांनी सांगितलं, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ह्या महापालिकेला सामोरं जाणार आहोत। मागे तुमच्याशी बोलता मी तेच बोललो, महाविकास आघाडीसोबत जे पक्ष यायला इच्छुक आहेत त्या पक्षांना सोबत घेऊन, भाजप सोडून जे पक्ष येतील त्यांना सोबत घेऊन लढावी अशी प्रामाणिक इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे। त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीशी बोलणं करून हे अजित पवार गटाची तयारी दिसत नाहीये। योगेश बहल म्हणले की हे शक्य नाहीये की ठाकरे गट, काँग्रेस, मनसे यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी करणं। नाही, त्यांचं ते वैयक्तिक मत असेल, कोणाच्या वैयक्तिक मतावर मला काही बोलायचं नाही आहे। आमचा अजेंडा हा क्लिअर आहे, महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेला सामोरं जायचं आहे। महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आमच्यासोबत येतील भाजपच्या विरोधातले, त्यांना घेऊन आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढणार आहोत। शरद पवार गट जर अजित पवार गटासोबत गेला आणि काँग्रेस ठाकरे गटाला, मनसेला बाजूला ठेवला तर? ते जाणारच नाहीये। पवार साहेब सेक्युलर आहेत आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत, महाराष्ट्रामध्ये करतात आणि देशामध्ये करतात। स्थानिक लेवलवर ते असं कोल्हापूरमध्ये झाली ना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेली, ते काय जाहीर झालेलं नाहीये। हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं। जरी जाहीर केलं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही हा प्रयोग करणार नाही। काय कराल तुम्ही आता ज्यावेळेला हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील त्यावेळेला? तसं होणार नाही। तसं हा फक्त कसं आहे, तुमचा कयास आहे, म्हणजे तुमचा आमचा नाही। हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या कोल्हापूरमध्ये, म्हणून विचारतोय। अजून ते निवडणुकीचे बघा, अजून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काय होईल हे कोणी सांगू शकत नाही। पण तसंच तुम्हाला निश्चितपणे आम्ही सांगतोय की महाविकास आघाडी म्हणजे देशामधली इंडिया आघाडी आणि राज्यामधली महाविकास आघाडी भक्कम आहे। जे काही आमची पावलं उचलल्या जातील तर निश्चितपणे आज जी काही चर्चा आम्हाला अध्यक्षांना हे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार आम्ही आज चर्चा केली प्राथमिक। त्यानंतर आमच्या परत अजून 1-2 फेऱ्या होतील आणि त्यानंतर मग वरिष्ठ लेवलवरती आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानुसार शेवटच्या टप्प्यापर्यंत काही होऊ शकतं म्हणतायत। काय होईल? आता जर विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थेला जर आघाडी होऊ शकते, इतिहास आहे महाराष्ट्राचा, तर त्या पद्धतीने आमचे सिनियर लोक ठरवतील ना। आणि आमच्याकडे सध्या काल ज्या पक्षाच्या मिटिंग झाल्या सगळ्यांचे, त्याच्यात इच्छुकांची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे वरिष्ठ निर्णय घेतील आणि नॅचरल आघाडी आमची असेल याची शक्यता। राजकारणात आज जे होतं ते उद्या होत नाही। उद्या काय होईल याची खात्री आहे? नाही, आता उद्या काय होईल त्याची खात्री तर तुम्ही पण देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही।
पण आता ज्या परिस्थितीने आज महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही सगळेजण एकत्र बसलो, चर्चा जी झाली त्या चर्चेमधनं सकारात्मक चर्चा आहे आणि ही चर्चा प्रत्येकजण आपल्या आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून मग इथून पुढे प्रश्न हा आहे की अजित पवार गट महाविकास आघाडीत आला तर चालणार आहे का? नाही, आता ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे काही वरिष्ठ जे ठरवतील, आज जे आमची चर्चा झाली त्या चर्चेनुसार तर आत्ता तर असे आहे की बाबा महाविकास आघाडी म्हणून जायचं. अजित पवार गटानं जर तुम्हाला प्रपोजल दिलं की शरद पवार गटानेच फक्त आमच्यासोबत यावं, तो निर्णय आदरणीय साहेब घेतील, पण आम्ही महाविकास आघाडी सोबत जे घटक पक्ष येतील त्यांना घेऊन निवडणूक लढायला तयार आहोत. आपली भूमिका परत तीच राहणार आहे ठाम की अगदी बरोबर. त्यामध्ये तुम्हाला काय- विश्वास आहे की हो, शरद पवार गट विश्वास आहे. तुमच्यासोबत असेल? पवार साहेब आहेतच ना महाविकास. ते महाविकास आघाडी महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड मधलं विचार चिंचवड मध्येच आम्ही जे महाविकास आघाडीचे घटक आहेत राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही सगळे एकत्र राहू. खात्री वाटतेय काँग्रेसला की इथं पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गट आपल्या सोबतच राहील म्हणून? निश्चितच बघा कसं आहे, देशाची निवडणूक इंडिया आघाडीच्या माध्यमातून, राज्याची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीसाठी जसं मगाशी मी सांगितलं हे तसंच होणारे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या निवडणुकीला सगळेजण समोर जातील आणि त्यामध्ये कुठलीही तडजोड कुठलाही आमचा महाविकास आघाडीचा पक्ष करणार नाही. तर अजित पवार गटानं या ठिकाणी म्हटलेलं आहे की काँग्रेस आणि ठाकरे गटाला सोबत घेऊन आघाडी करणार नाही किंवा तसं शक्य होणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडं शरद पवार गट तर काँग्रेस आणि ठाकरे गटाला घेऊनच महाविकास आघाडी करण्यावरती ठाम आहे. त्यामुळं आता पिंपरी चिंचवडमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की त्यांची आघाडी होण्याआधीच बिघाडी होणार हे येणारा काळच सांगेल. कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.